नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहेत सर्वजण. स्वागत आहे तुमचे गीताज रेसिपी अँड ब्लॉग ह्या चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग हा आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. आम्ही सर्वजण सकाळी 4 वाजता उठून सर्वजण आवरून आम्ही 5:45 वाजता ह्या बस स्टॉपवर आहोत. आम्ही बसची वाट बघत आहोत. आम्ही बेळगाव बसची वाट बघत आहोत. ती बरोबर 6 वाजता असते. तुम्ही बघू शकताय सकाळचे 6 वाजले आणि अजूनही रस्त्यावर एवढी रहदारी नव्हती. सकाळी 6ला आमची बस आली आणि आम्ही निघालो. समूह आणि अथर्व तुम्हाला हाय करत आहेत. 7 वाजता आम्ही रामदुर्ग या बस स्टँडमध्ये होतो. बसमध्ये सकाळी सकाळी एवढी गर्दी नव्हती. आता आम्ही कडकोळ या गावात निघालो. हे गाव छोटं असलं तरी या गावातील माणसांनी मला खूप अशी मदत आणि मानसिक आधार दिलेला आहे. त्यामुळे या गावाशी माझ्या खूप अशा आठवणी आहेत. मिस्टरांचा जॉब ह्या गावापासून थोड्या अंतरावर असल्यामुळे या गावात आम्ही 4 वर्ष होतो. आणि आमच्या शेजारी बडगेर फॅमिली होती. बडगेर फॅमिलीमध्ये बडगेर बाबा हे अथर्वचे खूप असे लाड करायचे. अथर्वची तब्येत जेव्हा बरी नसायची तेव्हा त्यांनी आम्हाला जेवण नाश्ता त्यांच्या घरी बनवून द्यायचे. त्याबरोबरही त्या मानसिक आधारही खूप दिला आहे. माणसाने आपल्या कठीण काळात ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली त्या व्यक्तीची आठवण ही आयुष्यभर ठेवावी असे मला वाटते. तुम्ही काहीही म्हणा, आपल्याला खेडेगावात जे प्रेम आपुलकी माया मिळते ती शहरात मिळत नाही. खेड्यातली माणसं साधी असली तरी त्यांच्याकडे प्रेम भरपूर असतं. हे आता बघू शकता मी कडकोळ या गावचं बस स्टँड आहे. इथून पुढं येरगट्टी हे गाव लागते आणि तिथून पुढे मग बेळगाव. आता आम्ही हे येरगट्टी बस स्टँडमध्ये आहोत बघा. आता निघालो आम्ही बेळगावच्या दिशेने. आम्ही सकाळी 6 वाजता बाहेर पडलेलो आणि आता 10 वाजता आम्ही बेळगावच्या बस स्टँडमध्ये पोचलेलो आहोत. अजूनही आमचा प्रवास संपलेला नाही. आता आम्हाला लोकल बस पकडून हॉस्पिटलला जायचं आहे. होय, आम्ही अथर्वला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखवतो ते बेळगावमधलं हॉस्पिटल आहे. लोकल बस पकडून आम्हाला हॉस्पिटलला जाण्यासाठी 10:30 वाजले. लोकल बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आणि स्टॉप भरपूर असल्यामुळे आम्हाला अर्धा तास बसमध्ये बसावं लागलं. तिथून पुढं आम्ही मग हॉस्पिटलच्या दारातच बस थांबली. तिथून आम्ही हॉस्पिटलमध्ये निघालो. गेली 10 वर्ष ह्या हॉस्पिटलमध्ये अथर्वची ट्रीटमेंट चालू आहे. हे हॉस्पिटल बेळगावमधील खूप प्रसिद्ध असे आणि मोठं असं हॉस्पिटल आहे. मी दवाखान्याच्या आतील व्हिडिओज नाही करू शकले. हे हॉस्पिटलच्या दारातील दृश्य आहेत. तुम्ही बघू शकता खूप मोठं असं हॉस्पिटल आहे. डॉक्टरांना भेटून औषध घेऊन बाहेर पडण्यासाठी आम्हाला 3 वाजले. आम्ही तिथेच कॅन्टीनमध्ये जेवण करून बाहेर पडलो. आता चाहूल लागली माहेरची. हॉस्पिटलच्या दारातच डायरेक्ट कोल्हापूरची बस आम्हाला मिळाली. आपण आपल्या सासरी कितीही सुखी आनंदी असलो तरी माहेरची ओढ ही कायमच असते. माझे माहेर व सासर हे 2 वेगळ्या वेगळ्या राज्यात असल्यामुळे सारखे येणे जाणे होत नाही. ह्या क्षणी मला एक कविता आठवते. कुणी लिहिले माहीत नाही पण सांगते. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जी पैशाने विकत मिळत नाही. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जिथे कोणीही आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जिथे कधीही आपल्याला एकटं वाटत नाही. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जिथं रडणं हसणं खिदळणं खाणं पिणं याशिवाय आपण काहीही करत नाही. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळत नाही. माहेर म्हणजे काय, अशी एक जागा जिथं आई नाही तर काही नाही. आई नाही तर काहीच नाही. प्रत्येक माहेरवाशींला असे वाटत असते की आपण माहेरी आल्या आल्या आपल्याला तांब्याभर पाणी
आणि गोड हसून तिचे स्वागत व्हावे. तुम्हाला काय वाटते मैत्रिणींनो, हे कमेंट करून सांगा. आपल्याला माहेरकडून काहीच अपेक्षा नसते, ना सोने चांदी दागिना कपडा लत्ता, काही नाही. आपल्याला फक्त सर्वांचे भरभरून प्रेम हवं असते. मी माझ्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि गीताज रेसिपी अँड ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.